नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. UGC नेट एक्झाम डिसेंबर 24 या परीक्षेचं हॉल तिकीट म्हणजेच ॲडमिट कार्ड आता आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. ही परीक्षा 3 जानेवारीपासून सुरू होत आहे आणि आपल्या आपल्या विषयाप्रमाणे त्या दिवसाचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. तर आता ते नेट एक्झामिनेशनचं ॲडमिट कार्ड ओपन करण्याची जी पद्धत आहे किंवा आपण ते कसं कलेक्ट करायचं त्याची पद्धत आता प्रोसिजर आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी UGC ग्रँट्स कमिशन म्हणजेच UGCnet.nta.ac.in या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथं क्लिक करायचं आहे. UGCnet.nta.ac.in याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो मिळेल. या विंडोमध्ये हे UGCचं UGC नेटचं आपल्याला ही विंडो ओपन होते आणि ह्या विंडोमध्ये आपल्याला इथं लेटेस्ट न्यूजमध्ये क्लिक हिअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर अशी पुढची विंडो तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये प्लीज चेक युअर फोटो सिग्नेचर बारकोड अँड QRC code on your admit card if either the photo signature barcode and QRC code is missing. Kindly confirm center. इथं तुम्हाला ॲप्लिकेशन नंबरचं विंडो दिसेल. इथं तुमचा जो तुम्ही ॲप्लिकेशन केल्यानंतर प्रिंट काढून ठेवली असेल त्याचं ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमची बर्थ डेट, आधी डे टाकायचा आहे, नंतर मंथ टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर इयर टाकायचा आहे. आणि जो काही इथं तुम्हाला एंटर सिक्युरिटी पिन येईल कॅप्चा तो इथं टाकायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर पूर्ण तुमचं ॲडमिट कार्ड ओपन होईल. आता याचा मी अर्धाच भाग घेतलेला आहे. याच्यावरती भागामध्ये तुमचं विद्यार्थ्यांची पूर्ण माहिती, नाव, जन्मतारीख, आणखीन तुमचा पत्ता, मेल फिमेल, बर्थ डेट वगैरे हे सगळं ॲबिलिटी डिसॅबिलिटी वगैरे याबद्दलची माहिती आहे. अर्ध्या भागामध्ये तुम्ही कोणत्या परीक्षेला बसताय आणि तुमचं विषयाचं नाव काय आहे तेही दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुमची शिफ्ट कोणती आहे, तिचं रिपोर्टिंग टायमिंग किती आहे, किती वाजता पेपर तुमचा सुरू होणार आहे, त्याची वेळ किती आहे आणि तुमचं सेंटर कोणतं आहे म्हणजे परीक्षेचा सेंटर कोड, सेंटरचं नाव काय आहे कॉलेजचं ते तुम्हाला अर्ध्या भागामध्ये आहे. वरती माहिती दिलेली आहे. तुमचा फोटो आहे, तुमचं बारकोड आहे, QR कोड आहे, तुमची सिग्नेचर ही संपूर्ण टोटल पेज दिसेल. आणि त्याच्यानंतर अर्ध्या भागामध्ये सेल्फ डिक्लेरेशन अंडरटेकिंग असं म्हटलेलं आहे. तर तिथं स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि रेसिडेन्स ऑफ तुमचा इथं पत्ता लिहायचा आहे आणि बाकीचं ही जी माहिती आहे इथं पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे. त्याच्यानंतर थंब इम्प्रेशन म्हणजे अंगठा द्यायचा आहे आणि तुमची सिग्नेचर करायची आहे. परंतु हे आपल्याकडे ॲडमिट कार्ड प्रिंट काढल्यानंतर लगेच काही करायचं नाही. जेव्हा तुम्ही सेंटर हॉलवरती पोहोचाल तेव्हा तिथल्या सूचना ज्या असतील त्याप्रमाणे फोटो चिटकवणे, थंब म्हणजे अंगठा देणे आणि सही करणे या गोष्टी करायच्या आहेत. तुमच्यासोबत तुम्ही 2 कलर्ड फोटो घेऊन जायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या पेजमध्ये म्हणजे टोटल तुम्हाला तुमच्या ॲडमिट कार्डची 3 पेजेस प्रिंट होणार आहेत किंवा मिळणार आहेत. त्याच्यामध्ये हे एक पेज आहे की जे तुमचं विद्यार्थ्याचं नाव, बाकीची माहिती, तुमचं बर्थ डेट, विषय, तुमचा पत्ता याबद्दलचे आहे आणि दुसरं तुमचं सेंटर कोड, वेळ वगैरे दिलेले आहे त्याच्याबद्दलचे आहे. सेकंड पेजमध्ये इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी काय काय करायचं आहे आणि वेळेच्या पूर्वी 1 तास आधी, पेपरच्या वेळेच्या आधी 1 तास तुम्ही तुमच्या सेंटरवरती पोहोचणं गरजेचं आहे. वेळेनंतर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना किंवा गेट बंद झाल्यानंतर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसून दिलं जाणार नाही आणि पेपरचा टाईम संपल्यानंतर जेव्हा सर्व विद्यार्थ्यांना सोडलं जाईल त्याच वेळेला तुम्हाला हॉलमधून बाहेर जाण्याची परमिशन असणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला हॉलमधून कुठल्याही परिस्थितीत बाहेर पडण्याची परवानगी नाही. अपंग विद्यार्थ्यांना म्हणजे 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असेल तर जास्तीचा वेळ त्यांना त्यांच्या नियमानुसार मिळणारच आहे. त्यासाठी तुम्हाला अपंगत्वाचं प्रमाणपत्र सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. एक्झामिनेशन सेंटरवरती जे तुमचे एक्झामिनर असतील त्यांच्या सूचनेप्रमाणे पुढील कारवाई करायची आहे.
तिसऱ्या पानावरती तुम्हाला ज्यांना आधार कार्ड नाहीये, म्हणजे नॉन आधार विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठीची पूर्ण माहिती भरून द्यायची आहे आणि ते तिथं सेंटरवरती सबमिट करायचं आहे. तुम्हाला तुमचं म्हणजे कॉम्प्युटरवरती तुम्हाला तुमचा पेपर जेव्हा मिळेल त्यावेळेला खात्री करायची आहे की हा पेपर आपल्याच विषयाचा आहे का, आणि नसेल तर तिथं जे कोणी एक्झामिनेटर असतील त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. तुम्हाला सोबत घेऊन जाताना ॲडमिट कार्ड तर पाहिजेच आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला व्हॅलिड प्रूफ काहीतरी पाहिजे, म्हणजेच आधार कार्ड पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पॅन कार्ड, व्होटर आय डी की ज्याच्यावरती तुमचा फोटो असेल असं कोणतंही पुरावा तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. एक लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या ज्या परीक्षा सेंटर आहे त्याच्यावरती CCTV कॅमेरे सुरू असणार आहे, त्याच्यामुळे तुमचं कोणतंही गैरवर्तन तिथं लगेचच त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसून येत आहे. त्याच्यामुळं आपल्यासोबतचं साहित्य आणि आपलं वर्तन हे व्यवस्थित ठेवायचं आहे. तुमचं ॲडमिट कार्ड हे A4 साईजवरतीच असलं पाहिजे आणि ओरिजिनल ID सोबत घेऊन जायचं आहे. म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड जे काही असेल ते तुम्ही ओरिजिनल घेऊन जायचं आहे. तुमच्यासोबत पेन, तुमचं घड्याळ असं बाकीच्या कोणत्याही वस्तू घेऊन जायचं नाही. बूट चप्पल असेल ती फॉर्मल घालून जायचं आहे. इलेक्ट्रिक वस्तू, मेटलच्या वस्तू, मोबाईल हे तुम्हाला सोबत घेऊन जाता येणार नाही. तिथं पोहोचल्यानंतर जे काही तिथं इन्स्ट्रक्शन्स मिळतील त्याप्रमाणे इथल्या तुमचे हे जे फोटो, अंगठा देणं किंवा सही करणं ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि तुम्हाला प्लेन म्हणजे पूर्ण दिसणारी अशी व्हाईट, म्हणजे कसं म्हणतो आपण, पारदर्शक अशी पाण्याची बॉटल घेऊन जायचं आहे. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं स्टिकर असता कामा नये. तिथं तुम्हाला मेटलच्या साह्यानं चेकिंग करण्याची पद्धत असते. ते पूर्ण तुम्हाला चेक करतात की तुम्ही काही कॉपी करण्यासाठी एखादी वस्तू ठेवून दिलेली आहे का, त्याच्यामुळे असं कोणतंही गैरवर्तन करायचं नाही. आणि आपल्यासोबत घड्याळ, कुठल्याही प्रकारचं पेन, मोबाईल, इलेक्ट्रिक वस्तू ठेवायची नाही. तिथे सेंटरवरती तुम्हाला त्यांच्याकडचं पेन मिळेल, त्याचबरोबर एक पेपर मिळेल. त्या पेपरवरती तुमचा रोल नंबर आणि एक्झामचं नाव त्यांच्या सूचनेप्रमाणे जे काही सांगतील त्याप्रमाणे तिथं लिहायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला कच्चं काम करण्यासाठी ते उपयोगी पडणार आहे. आणि जाताना तो पेपर एक्झामिनरच्या ताब्यात किंवा त्यांनी सूचना देतील त्या ठिकाणी तो डस्टबिन किंवा रफ वर्क असेल तिथं ते सोडून द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे, त्याची प्रिंट काढायची आणि त्याच्यावरती ज्या दिलेल्या सूचना आहेत की आता मी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला तुमचं साहित्य बरोबर घेऊन जायचं आहे. वेळेच्या आधी 1 तास सेंटरवरती पोहोचायचं आहे. आपली वेळ बघून घ्या, सेंटर बघून घ्या आणि योग्य वेळेला तिथं पोहोचा. तर बेस्ट ऑफ लक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.